शुभ दिवस. हृदय कमकुवत होत असल्यास ही लक्षणे दिसतात. ती प्रमुख लक्षणे कोणती? तर हृदय कमकुवत होत असल्यास शरीराला योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन व रक्त मिळत नाही, हे लक्षात ठेवा. यामुळं मग ही काही लक्षणे दिसतात. ते म्हणजे धाप लागते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. नंबर 2, सूज येते. नंबर 3, अत्यंत थकवा जाणवतो. नंबर 4, हृदयाचे ठोके अनियमित पडतात. पुढचं लक्षण सतत खोकला येतो आणि अचानकपणे वजन वाढू लागते. तर कधी कधी भूक लागत नाही, मळमळते. तेव्हा ही हृदय कमकुवत होत असल्याची लक्षणे. थोडक्यात साधे जिने चढताना किंवा धाप लागते किंवा शांत झोप येत असताना सुद्धा श्वास गुदमरल्यासारखे वाटते बघा. हृदय कमकुवत होत असल्यास साधे जिने चढताना धाप लागते किंवा शांत झोपेत असताना देखील श्वास गुदमरल्यासारखे वाटते. हृदय रक्त व्यवस्थित पंप करू न शकल्यामुळे घोटे, पाय किंवा शरीराच्या इतर भागामध्ये पाणी जमा होते आणि धाप लागते. किरकोळ कामे केल्यावर खूप थकवा जाणवतो. किरकोळ कामे केल्यानंतर खूप थकवा जाणवतो, अत्यंत थकवा जाणवतो. तसेच सतत कोरडा खोकला येतो. फुफ्फुसामध्ये द्रव साठल्यामुळे कोरडा खोकला येतो किंवा कफ पडतो. हृदयाचे ठोके नियमित पडतात. काय होतं, हृदय स्वतःचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी वेगाने किंवा अनियमितपणे धडधडते आणि धडधडत असते. अचानक वजन वाढते जर हृदय कमकुवत असेल तर. काय होतं, शरीरात पाणी साठल्यामुळे काही दिवसातच 2 ते 3 किलो वजन वाढू शकते. भूक लागत नाही किंवा मळमळते. काय होतं, पचनसंस्थेला कमी रक्तपुरवठा झाल्यामुळे भूक लागत नाही, तर कधी कधी मळमळतं. तेव्हा ही हृदय कमकुवत होत असल्याची लक्षणे तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला दिसत असल्यास त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर ही हृदय कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तेव्हा हृदय कमकुवत झाल्यानंतर अशी लक्षणे दिसतात. आपण काय करायला हवे, तर हृदय कमकुवत झाले आहे असे समजायला काही हरकत नाही. जर ही लक्षणे दिसली तर हृदय कमकुवत झाले आहे असे समजायला काही हरकत नाही. तर योग्य ते औषधं डॉक्टरच्या सल्ल्याने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार औषध तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून बीटा ब्लॉकर्स हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी, ECA इनहिबिटर्स हे औषध रक्तदाब कमी करण्यासाठी आणि डाययुरेटिक्स म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी यासारखी औषधं डॉक्टर मित्र देतात. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी बीटा ब्लॉकर्स हे औषध डॉक्टर मित्र देतात. तसेच रक्तदाब कमी करण्यासाठी इनहिबिटरसारखे औषधे डॉक्टर मित्र देतात आणि डाययुरेटिक्स हे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी हे देखील औषध डॉक्टर मित्र देतात. तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आता घरगुती उपायामध्ये म्हटलं तर अशा रुग्णांनी म्हणजे हृदय कमकुवत होत असल्याची लक्षणं दिसतात. घरगुती उपाय कुठले करायचे? तर मिठाचे प्रमाण प्रथम कमी करा. आहारातील मिठाचे म्हणजे सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी करा. कारण जास्त मीठ शरीरात पाणी साठवून ठेवत असतं किंवा ठेवते आणि हृदयावरील ताण वाढत जातो. 2. द्रव पदार्थांचे नियंत्रण ठेवा. द्रव पदार्थांचे नियंत्रित ठेवा. आहारामध्ये द्रव पदार्थ नियमित न खाता किंवा अतिशय जास्त न खाता ह्याच्यावर नियंत्रण ठेवा. तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिवसातून किती पाणी किंवा किती द्रव पदार्थ प्यायचे यांचे प्रमाण निश्चित करून घ्या. तसेच नियमित आणि हलका व्यायाम करत राहा. रोज नियमित आणि हलका व्यायाम करत राहा. चालणे, योगासने, हलके एरोबिक व्यायाम हे डॉक्टरांच्या सहमतीने सुरू करायला काही हरकत नाही. कष्टाचे व्यायाम, अतिशय जास्त कष्टाचे व्यायाम टाळा आणि निरोगी आहार घ्या. आहारात ताजी फळे असावीत, हिरव्या पालेभाज्या असाव्यात, मोड आलेली कडधान्ये असावीत आणि ओमेगा 3 पदार्थाचा समावेश असावा. ओमेगा 3 ज्या पदार्थामध्ये आहे असे पदार्थ आहारामध्ये सेवन करायला काही हरकत नाही. फक्त चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आहारातून बंद करा. चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आहारातून पूर्णपणे बंद करा. वजन आटोक्यात ठेवा. झोप पूर्ण झाली पाहिजे. तसेच धूम्रपान किंवा मद्यपान यासारखे व्यसन असेल तर कृपया हे बंद करा. हृदय कमकुवत असल्यास हे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तींना, मित्रांना, नातेवाईकांना अशी लक्षणे दिसल्यास हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.